तर आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत। तर मी आज ह्याच्यात पहिलं तेल टाकून घेतलं आहे, त्यानंतर मोहरी टाकलेली आहे। आता मी त्याच्यात नंतर कांदा टाकलेला आहे। आता कांदा हा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। अशीच रेसिपी पाहत राहा आणि माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर बघूया आपण आता कांदा असाच लालसर करायचा आहे। तर आता आपण बघा कांदा असा लालसर करून घ्यायचा आहे। बघा परतते मी कसं। मी टोमॅटो टाकलेला आहे, तो चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो बघू शकता, आता मी तुम्ही ह्याच्यात टोमॅटो टाकलाय, चांगला परतून घ्यायचा। आपण झाकण ठेवलेलं, तर आता आपण बघूया कितपर्यंत कांदा शिजलाय, लालसर झालाय ते। बघू शकता तुम्ही आता थोडाफार लालसर झालाय। तर आता आपण ह्याला एकजीव करून द्या, परत थोडा वेळ शिजवूया, झाकण ठेवूया आता आपण। आता बघा मस्तपैकी लालसर झालेला आहे। तर ह्याच्यात आता आपण मसाले टाकणार आहोत। तर मी मसाले आता ह्याच्यात कोणकोणते घेतलेत ते पहा। मालवणी मसाला आहे, घरचा मसाला आहे, घरगुती म्हणजे मसाला, आणि गरम मसाला, असे 3 प्रकारचे मसाला आपण टाकूया ह्याच्यात। हळद पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण। तर असे मस्त 3-4 प्रकारचे मसाले घेऊन आपण असे चांगल्यापैकी परतायचं आहे। पाहू शकता तुम्ही। काय बघा मस्तपैकी आपण भाजी परतून घेतलेली मगाशी, जरा शिजवत ठेवलेली आपण। तर आता आपण ह्याच्यात वाटप टाकायचं आहे। तर मी हे वाटप घेतलेलं आहे। तर ह्याच्यात आपण काय घेतलेलं आहे, कांदा खोबऱ्याचं वाटप घेतलेलं आहे, त्यात कोथिंबीर सगळं टाकून। आता हे वाटप ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आपल्या अंदाजानुसार। तर बघू शकता तुम्ही। तर भाजी आपण परत झाकण ठेवून वाफवून घेऊया चांगल्या प्रकारे। तर हे बघू शकता आपली भाजी इथे तयार आहे। तुम्ही पण अशी घरी तुमच्या भाजी बनवा। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।